आणि आज साताऱ्यामध्ये महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले विराट शक्ती प्रदर्शनासह आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। उमेदवारी अर्ज उदयनराजे दाखल करत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे हजर असतील। साताऱ्यामधल्या गांधी मैदानापासून एक रॅली सुरू होणार आहे आणि याच रॅलीतनं शक्ती प्रदर्शन करत उदयनराजे आज आपला उमेदवारी अर्जही भरतील। अगदी 2च दिवसांपूर्वी भाजपकडनं त्यांच्या नावाची सातारा लोकसभेचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली। उदयनराजे इच्छुक होते या जागेसाठी, परंतु त्यांच्या नावाची घोषणा बराच काळ लांबली। शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विरुद्ध उदयनराजे भोसले अशी ही लढत असेल। 2019 साली सुद्धा उदयनराजे निवडून आलेले होते, पण अचानक राष्ट्रवादीच्या तिकिटावरती निवडून आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला, भाजपत प्रवेश केला। मग विधानसभा निवडणुकीच्या वेळेला जी पोटनिवडणूक झाली त्यात मात्र उदयनराजेंना पराभव सहन करावा लागला। महाराज, आज आपण उमेदवारी अर्ज भरताय, काय सांगणार? आज आम्ही साधारण 1च्या दरम्यान उमेदवारी अर्ज भरणार आहोत। या माझा उमेदवारी अर्ज भरण्याकरता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसंच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्याचबरोबर जे महायुतीमधले जे घटक पक्ष आहे त्यांचे म्हणजे आमदार आपलं खासदार रामदास आठवले साहेबांशी माझं बोलणं झालं, पण त्यांची दुसरीकडे सभा असल्यामुळं त्यांनी सांगितलं आहे मला की आमचे बाकी वरिष्ठ लोक येतील, पण सभेला निश्चितपणे मी येणार। सदाभाऊ खोत शेतकरी संघटनेचे, असे रासपचे महादेव जानकरांशी पण झालं, पण उद्या त्यांचं हे मतदान असल्यामुळं ते म्हणले मी नंतर नक्की येणार आहेत। त्याचबरोबर योगेंद्र कवाडे साहेब सरांशी बोलणं झालं, त्यांनी पण राज ठाकरेशी पण माझं बोलणं झालं, पण त्या प्रत्येकाच्या कुठं ना कुठं ते म्हणले आम्ही नंतर सभेला निश्चितपणे वेळ काढून घेऊ। अत्यंत चांगलं वातावरण आहे, पण मला एक समजत नाही की ह्या अगोदर सुद्धा म्हणजे माझ्याच मतदारसंघात सर्वजण का प्रेस्टिज इश्यू करतात। आता वास्तविकरित्या मला एक समजत नाही की ज्येष्ठ नेते यशवंत विचार म्हणजे वारसा सांगणारे यांनी माझ्या मतदारसंघात 4 सभा घेतल्यात आणि ते सुद्धा अशा कारणाकरता की कुठंतरी जे काय तो प्रकार घडला आहे तो काय आम्ही उकळून काढला नाही। आम्ही रडीचा डाव खेळत नाही आणि खेळायचं पण नाही। काल म्हणजे समोरच्या उमेदवारांनी जे ॲफिडेविटवरती त्यांनी जे संपूर्ण जे सादर केलं फॉर्म भरताना, त्यात ते ॲफिडेविटच्या प्रतसुद्धा तुम्हाला देतो। आणि त्यात त्यांनी सांगितलं की त्यात आपल्याला उल्लेख करावा लागतं की कुठले गुन्हे आपल्यावरती दाखल आहे आपल्या विरोधात। त्यापैकी त्यांचं एक आहे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील निविदा प्रक्रियेविना झालेले नूतनीकरण मुदतवाढ यामध्ये संचालक व अधिकारी यांनी केलेल्या अनियमित व भ्रष्टाचाराबाबत व नियमबाह्य पद्धतीने प्रसाधनगृह भाडेतत्त्वावर दिले। आज मला सांगा की ज्यावेळेस आपण एखादा गुन्हा दाखल होतो त्यावेळेस जर त्याला बेस नसेल, प्रायमा फेसी एव्हिडन्स नसेल, तर तो गुन्हा कोणी दाखल करून घ्यायला कोणी म्हणजे पोलीस प्रशासन काही मूर्ख नाही आहेत। आणि त्याचबरोबर हायकोर्टचं जे आता मागं जे आता माझे मित्र आमदार महेश शिंदेनी जे आणि त्याचबरोबर माझे मित्र
नरेंद्र पाटील या दोघांनी त्याचा उल्लेख त्यांच्या ह्याच्यात त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केला. आता हे सगळं आणि त्यात हायकोर्टनी हे मग गेले हायकोर्टात की आम्हाला आता संपूर्ण मतदारसंघात फिरायचं आहे आणि मतदारसंघात फिरत असताना लोकांशी संवाद साधावा लागतो. त्याकरता आम्हाला जामीन देण्यात यावा किंवा ही कारवाई जोपर्यंत निवडणुकीचा निकाल लागत नाही तोपर्यंत थांबवण्यात यावी. वास्तविक हे आजची नाही आहे, हा घोटाळा झाला जो काही जे झाला तो मागं झाला. आम्ही तर संपूर्ण जे काय करतो तो लोकसेवेचा वसा घेऊन संपूर्ण लोकांसाठी काम करतो. पण ज्या लोकांनी ह्यांना त्या पदावर नेलं त्याच संपूर्ण माथाडी कामगारांचा विषयसुद्धा त्यांनी म्हणजे त्यांनी घोटाळा केला. आणि त्यामुळं फार मी बोलणार नाही. मी कोणाला विरोधक समजत नाही, पण जे सत्य परिस्थिती आहे ही लोकांसमोर आली पाहिजे त्या आणण्याचं काम मी करतोय. एवढंच या प्रसंगी. तर तेवढंच या प्रसंगी मला सांगावंसं वाटतं. आणि स्वतः ते म्हणाले की ह्याच्यात काय जर तथ्य नसेल तर मी माघार घेतो. आता शेवटी शब्द पाळायचा का न पाळायचा हा त्याचा हे वैयक्तिक विषय. आणि त्याकरता एवढं आता घोटाळे हे सगळं कागदपत्री ब्लॅक अँड व्हाईटमध्ये संपूर्ण आहेत. आणि त्याकरता ज्येष्ठ नेते यशवंत विचार जे त्यांनी असे सांगतात ते याकरता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.